नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे न्यूज डंकामध्ये आपलं स्वागत करतो। आज मी घेऊन आलो आहे अशी बातमी जी माथेरानच्या घोड्यांशी, पर्यटनाशी आणि आधुनिक सुविधा यांच्याशी निगडीत आहे। माथेरान हिरव्या डोंगरात नटलेलं पर्यटन स्थळ, जिथे पारंपरिक वाहतूक व्यवस्था, घोडे, हातरिक्षा आणि हमाल यावर अवलंबून आहे। अलीकडे प्रशासनाने दस्तुरी नाका परिसरातील प्लास्टिक शेडवर कारवाई केली। या कारवाईमुळे तब्बल 400 घोडे बेघर झाले। या पार्श्वभूमीवर घोड्यांचे आरोग्य, गैरवर्तन, अपघात आणि लवकर येणारी ई-रिक्षा या सगळ्याच मुद्द्यांची चर्चा सुरू झाली आहे। दस्तुरी नाक्यापासून माथेरानपर्यंत ची चढण घोड्यावर अवलंबून असते। स्थानिक लोक आणि पर्यटक यावर अवलंबून आहेत। काही घोडे मालक म्हणतात, हे फक्त प्राणी नाहीत, हे आमचं कुटुंब आहेत। तथापि प्रशासनाच्या कारवाईनंतर काही लोक म्हणतात की घोड्यांसाठी कायमस्वरूपी तबेल हवा, तर काहींचे म्हणणे आहे की रस्त्यावरील गर्दी आणि पार्किंग समस्या लक्षात घेऊन हा निर्णय आवश्यक होता। स्थानिकांच्या माहितीनुसार काही घोड्यांमध्ये संसर्गजन्य आजार आढळले आहेत, यामुळे नागरिक आणि पर्यटकांसाठी धोका निर्माण होऊ शकतो। तसेच काही घोडे मालकांच्या गैरवर्तनामुळे नागरिक आणि पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। पर्यटकांकडून जास्तीचे भाडे घेणे, अर्वाच्य भाषेत बोलणे, स्थानिकांच्या घरासमोर घोडे बांधणे, घोड्यांचा आवाज आणि मलमूत्रामुळे परिसरात दुर्गंधी पसरणे, रोगराई पसरण्याची भीती असल्याच्या तक्रारी येथे दाखल झाल्या आहेत। गेल्या काही वर्षात येथे अनेक घटना घडल्या, अनेक पर्यटक जखमी झाले आणि काहींनी आपला जीवही गमावला। डिसेंबर 2010 मध्ये एक मोठी घटना घडली। अभिनेता आणि निर्माता मनीष आचार्य माथेरानमध्ये आपली पत्नी आणि 2 मुलांसह सुट्टीसाठी आले होते। घोडेस्वारी करताना तोल जाऊन ते खाली पडले, डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि दुर्दैवाने त्यांचा त्यात मृत्यू झाला। एप्रिल 2015 मध्ये तर आणखी दुःखद प्रसंग, फक्त 7 वर्षाचा ब्रिटिश मुलगा घोड्यावरून पडून मृत्युमुखी पडला। फेब्रुवारी 2016 मध्ये कुर्ल्याच्या नीलम सिंग यांच्यासोबतही असाच प्रकार घडला। बेलगाममध्ये झालेल्या घोड्याने त्यांना खाली फेकलं आणि त्या गंभीर जखमी झाल्या। गेल्या महिन्यात घोडा घसरल्यामुळे एक पर्यटक जखमी झाला। त्यामुळे सुरक्षितता, नियमाचे पालन आणि पर्यटकांचा संरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो। माथेरानमध्ये लवकरच ई-रिक्षा सुरू होणार आहेत। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये प्रशासनाला अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार ई-रिक्षांसाठी पायाभूत सुविधा तयार करण्याचे काम सुरू आहे। यात वाहनतळ तयार करणे आणि अतिक्रमणे हटवणे यांचा समावेश आहे। सुरुवात कधी होईल हे अद्याप निश्चित नाही, परंतु तयारी पूर्ण झाल्यानंतर ई-रिक्षा सुरू होण्याची अपेक्षा आहे। ई-रिक्षा येण्याने घोड्यांवरील बोजा कमी होईल, अपघातांची शक्यता कमी होईल, गैरवर्तनाचा प्रभाव कमी होईल आणि पर्यटकांना सुरक्षित, वेगवान आणि आरामदायक सेवा मिळेल। सुरक्षितता, सुविधा, पर्यावरण बाबी आणि घोड्यांचे आरोग्य यांचा विचार करून उपाययोजना करणे आवश्यक आहे। घोड्यांसाठी कायमस्वरूपी सुरक्षित तबेला राखणे, ई-रिक्षांचा योग्य वापर करून घोड्यांवरील ओझे कमी करणे, प्रशासन, व्यावसायिक आणि घोडेवाले यांचा समन्वय वाढवणे, अपघात आणि आजारांपासून संरक्षणासाठी नियम ठरवणे, यामुळे माथेरानची परंपरा, पर्यटन आणि आधुनिक सुविधा टिकू शकतात। माथेरानचे घोडे फक्त वाहतूक साधन नाहीत, तर परंपरा, पर्यावरण आणि पर्यटनाचा भाग आहेत। मात्र आधुनिकतेच्या पावलाने येणाऱ्या गरजा, नागरिकांचा आराम आणि सुरक्षितता आणि घोड्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे। दोन्ही बाजूंचा विचार केला तर माथेरानची परंपरा आणि पर्यटन टिकू शकतात। माथेरानचे घोडे फक्त वाहतूक साधन नाहीत, तर परंपरा, पर्यटन आणि स्थानिक उपजीविकेचा भाग आहेत। पण आधुनिक सुविधा, पर्यटकांचा आराम, सुरक्षितता आणि घोड्यांचे आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहेत। माथेरानचे घोडे आणि पर्यटक दोघेही सुरक्षित आणि आनंदी राहतील ही खरी जबाबदारी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा।